सरपोतदार पोचले का? हो, विचारा त्यांना. नाहीतर गोव्यात ते पहिल्यांदाच आले असतील ना. एवढं मोठं रिसॉर्ट पाहिलं पण नसेल. हरवले तर? काही काय बोलतेस? अगं हरवणार नाही ते, पण त्यांना यायला उशीर झाला ना तो समोर खूप चिडेल, नाही का हो आई? मम्मा, अगं दादाने डेस्टिनेशन वेडिंग ठेवलंय ना, म्हणून त्यांना ऍटलीस्ट गोवा तरी बघायला मिळते. अर्पिता, तू का अशी बोलतेस? तुला माहितीये का ते इथे येऊन गेलेत की नाही? ते नाही ना? अगं आले असतील, पण बसने 12-13 तास प्रवास करून. सो व्हॉट? चला चला बस आता. चला आपापल्या रूम मध्ये जाऊया आणि तयार व्हायला लागूया. निकिता, आजीला घेऊन जा. आजीच. चला आई या. सरपोतदारांची फॅमिली कुठपर्यंत आली बघतो. मी त्यांना विचारलं होतं, मी एअरपोर्टला गाडी पाठवतो. म्हणजे आता नेहमीप्रमाणे नाही म्हणाल्या. पण तू काळजी करू नको, आपला सगळा स्टाफ आहे त्यांच्याबरोबर, येतील ते. आणि सगळी अरेंजमेंट नीट आहे? हो झालीये. मी काय म्हणतो, तू पण तयार होऊन ये पटकन. नवरदेव चला. बॉडीगार्ड सोडत येत आहेत सगळेजण येत आहेत. सगळी व्यवस्था झालेली आहे, काळजी करू नकोस. आनंद, सगळ्या गोष्टींमध्ये नीट लक्ष द्यायचं. या कार्यक्रमामध्ये कुठलाही गडबड गोंधळ होता कामा नये. काहीही होणार नाही, सगळं निर्विघ्न पार पडेल. डोंट वरी. छान दिसतोयस. हॅलो. भारी करतेय. हो ना यार मम्मा, इथे फोटोज आणि व्हिडिओज कसले भारी येतील. मला ते स्वर्गात असल्यासारखं वाटतंय. आणि मला स्वप्नात. चल चल चल. मम्मा, अगं काय माहोल आहे बघ ना, कसलं भारी आहे सगळं. वगैरे राहू दे बाजूला. एजंटला फोन केलास तू? मागे मागे काय करतेय? आता फोन कर. मूर्खासारखी मला विचारू नकोस. नुसती इथे आल्यापासून फुलपाखरासारखी बीर 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 करतेस. त्याला फोन कर आणि त्याला म्हणावं, जर का पैसे दिले नाहीस ना तर पोलिसांमध्ये तक्रार करेन ना तुझी. हो करते ना, लग्नानंतर करते. चल, मूर्ख आहेस का तू? लग्नानंतर करते. कर आता, आता कर. आता कर, माझ्या समोर कर. कर. करते करते. चिल जरा, चिल. चिलबिल कर तू. कर ना लोक. काय? काय बोल ना. लाव ना परत, लाव ना. अगं हो, पण बंदच आहे त्याचा फोन. म्हणजे मी कधीपासून करते, स्विच ऑफच लागतोय. सुष्मिता, तू हे सगळं थंडपणे काय सांगतेस एवढं? बंद आहे म्हणजे प्लीज. काय तो उचलत नाहीये तुझा फोन? गेला कुठे तो? फोन सोडून गेला कुठे तो? पैसे घेऊन पळाला का? तू सुष्मिता, त्याने फसवले आपल्याला. पैसेही गेले, बागड्याही गेल्या. नाही यार मम्मा, तो असं नाही करणार. इज अ नाईस मॅन. अरे तुम्ही इथे आहात होय? मी खूप शोधलं तुम्हाला. बरं, हळदीची सगळी तयारी झालीये. जरा रेडी होऊन येता का तुम्ही पटकन? हो, आलो 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 आलो.
येतो. या हा पटकन. अहो तुमचा अरे थांब. अरे थांब बाबा थांब. आयु ओके सावकाश. नको नको थांबा श्वास घ्या. मी निवांत बसलेलं बघवतच आहे ना तुम्हाला. हा काहीतरी करायचंच असतं तुम्हाला. काय गरज होती हे सगळं करायची? त्या कुत्र्याच्या मागे पळायची? पळवलं ना मला. अहो मी माझी पळत होते, तुम्ही कशाला आलात माझ्या मागे पळत? मी पाहिलं ना तुमचं काय चाललं होतं ते. मदतीला आलो तुमच्या. म्हणजे तुमचे तुम्ही आलात, मग मला कशाला बोलताय? केवढ्यात दम लागलाय बघा. धापा टाकता नुसत्या तुम्ही. तुम्हाला लागलेला दम आणि तुमच्या धापाय माझ्यावर लादू नका तुम्ही. शेवटचं वाक्य काय तुमचं असलं पाहिजे ना. श्वास घेता येत नाही तरी केवढं बोलायचंय. पहिलं वाक्य कशाला तुम्ही बोलता मग? पाणी घ्या जरा, पाणी प्या. बरं थांबा, आणून देऊ का पाणी तुम्हाला? काही गरज नाहीये. अहो मला दम लागलाय, तुम्ही पाणी प्या, मग मला बरं वाटेल. चालेल, थँक्यू. द्या आणून. थांबा. हे असं आहे ह्याचं सबत. काही सांग, हा लक्षात ठेवतच नाही. चप्पल आणली नाही माझी, कशी आली बघ मी हिल्स मध्ये. कसं वाटतंय ते? नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.